Okay friends, in previous lecture we are discuss about the first article roots and their characteristics. पहा ज्यामधील आपण prominent जे characters पाहिलेत त्यामधील first definition root is the descending parts of plant axis which develop from the radicle of embryo. Then characteristics of root मधील first character पाहिला आपण root is a descending part. Second, develop from the radicle of embryo. Then it is the positively geotrophic, positively hydrotrophic and negatively phototrophic. Now then roots are the non-green in color due to the absence of chlorophyll pigment. They do not possess node and internode. These are produce the lateral branches from the inner region, or that is called as the pericycle. That's why these are also known as the endogenous, and the lateral branches develop from the pericycle. या सर्व कॅरेक्टर्सला आपण डिटेल्स मध्ये प्रीवियस लेक्चर्स मध्ये कव्हर केलेला आहे. आज आपण ॲक्च्युअल या टोटल रूट्स मध्ये जे वेगवेगळे रीजन्स असतात, जे वेगवेगळे भाग आहेत आणि ते प्रत्येकाचं काय फंक्शन्स आहे हे आज आपण थोडंसं डिटेल्समध्ये स्टडी करणार आहात. ज्यामुळे त्या आर्टिकलला काय नाव दिलं आपण, रीजन्स ऑफ रूट. Now the regions of root means the different parts of the root where the different types of functions is regulated. That's why they can divide it into the main 4 regions. That regions present from apex toward the base and they are sequential. First known as the root cap region. Second one is known as the regions of meristematic. Third is known as the cell elongation and last one is known as the regions of maturation. हे 4 regions आपल्याला डिटेल्स मध्ये पाहायचं आहे. थोडंसं डायग्राम जर आपण पाहिला तर ॲक्च्युअल रूटचा जो एंटायर पार्ट्स आपण जर पाहिला तर या एंटायर पार्ट्सकडे फॉर एक्झाम्पल हा बेसकडला पार्ट्स आहे. या बेसपासून हा जो मेन रूट आहे या रूट्समध्ये जो अपेक्सकडला पार्ट्स आहे या अपेक्सकडे जो एक टीप लाईक स्ट्रक्चर असतो पा टुवर्ड द टीप ऑफ रूट व्हेअर द cap like structure is present or the timbal like structure is present. पा एक शब्द NCERT मध्ये दिला आहे टिम्बल लाईक स्ट्रक्चर. टिम्बल म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला टोपण असं म्हणतो आपण. दॅट टिम्बल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ रूट इज नोन ॲज द रूट कॅप. पा फर्स्ट रिजनचं नाव दिलं मी रूट कॅप. So root cap is the first region present toward the apex of root. It is a protective cap-like structure present at the tip. That's why the name is known as the root cap. Now this root cap which is made up of many cells, so that is called as the multicellular structure, and that cell which secrete a special substance and that substance is known as the mucilage. खूप महत्त्वाचा शब्द आहे. रूट कॅप मध्ये या ज्या वेगवेगळ्या आपल्याला सेल दिसतात या सेल्सच्या मधून एक सबस्टन्स सिक्रेट होत असतो आणि त्याच सबस्टन्सला काय म्हटलं मी, mucilage. So what is the mucilage? The root cap cell which secrete the some substance, slimy substance, that substance is known as the mucilage. मग mucilage कोण सिक्रेट करतं, सेल्स ऑफ रूट कॅप. म्युसिलेज हा कसा सबस्टन्स आहे, स्लिमी सबस्टन्स आहे. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट म्युसिलेज? द म्युसिलेज इज हेल्पफुल फॉर द लुब्रिकेटिंग इन फंक्शन. पा लुब्रिकेशन फंक्शन्स का म्हणतोय आपण, कारण हा म्युसिलेज ज्यावेळा रूट हा सॉईलमध्ये पेनिट्रेट होतात त्यावेळेस रूट कॅपच्या ज्या सेल असतात त्या या सबस्टन्समुळं रूटच्या अपेक्सचं प्रोटेक्शन करतात. यालाच आपण सिंपल वाक्यामध्ये सांगायचं झालं, द म्युसिलेज इज सिक्रेटेड बाय द सेल्स ऑफ रूट कॅप विच इज हेल्पफुल फॉर द पेनिट्रेशन ऑफ रूट इनसाइड द सॉइल व्हेनेवर द लुब्रिकेशन फंक्शन इज टेक्स प्लेस. इट मीन्स दॅट द आर द प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन.
सरळ सरळ वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा रूट हा सॉईलच्या मध्ये पेनिट्रेट होतो तेव्हा सॉईलमध्ये आणि रूट्समध्ये जे फ्रिक्शन होतं, जे घर्षण होतं, ज्यांच्यामुळं रूटमधल्या ज्या सेल्स असतात त्या इंज्युअर्ड होतील. मग त्या सेल इंज्युअर्ड होऊ नये म्हणून त्या सेलचं प्रोटेक्शन करण्यासाठी तिथं लुब्रिकेशन फंक्शन होतं. म्हणजेच इट प्रिव्हेंट द फ्रिक्शन्स बिटवीन द सॉइल पार्टिकल अँड रूट सेल. दॅट्स वाय हिअर द रूट कॅप which secrete the slimy substance, that substance is known as the mucilage. सरळ सरळ अर्थ लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल हे दोन रॉड आहेत. दोन रॉड ज्यावेळेस एकमेकाभोवती फिरतात त्यावेळेस दोघांच्या मध्ये काय होतं, फ्रिक्शन. म्हणून या दोघांचं फ्रिक्शन होऊ नये म्हणून इथं आपण ऑइल लाईक स्ट्रक्चर काय करतो, आपण तर ऑइलिंग करतात. तसंच ज्यावेळेस रूट सॉईलच्या मध्ये पेनिट्रेट होतात तेव्हा सॉईल पार्टिकल आणि रूटमध्ये फ्रिक्शन होऊ नये म्हणून स्लिमी सबस्टन्स लुब्रिकेटिंग फंक्शन करतात. आणि तोच स्लिमी सबस्टन्स म्हणजे कोण आहे, म्युसिलेज. ऑलरेडी ज्याला कोण सिक्रेट करतं, सेल्स ऑफ रूट कॅप. म्हणून रूट कॅपचं फंक्शन प्रोटेक्शन. लक्षात येत आहे. मग केव्हाही विचारलं व्हॉट इज द फंक्शन ऑफ रूट कॅप, रूट कॅप इज द प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन्स बिकॉज रूट penetrate inside the soil during its growth. At that time it prevents the frictions between the soil particle and root, and that function is known as the lubrications. म्हणून म्युसिलेज काय करतं तर लुब्रिकेशन्स करतात आणि रूट कॅप काय करतात, प्रोटेक्शन्स करतात. याच्यानंतर पहा आपण एक वाक्य सांगितलं होतं, रूट कॅप इज अब्सेंट इन सम प्लांट where the root cap is replaced by root pockets. ज्या प्लांट्सला रूट कॅप अब्सेंट असतात अशामध्ये कोणता पार्ट प्रेझेंट असतो, रूट पॉकेट्स. सो रूट पॉकेट्स इज रिप्लेस्ड बाय द रूट कॅप. आणि अशा रूट पॉकेट्स ज्या प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात यांना म्हटलं आपण हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइट्स मीन्स ॲक्वॅटिक प्लांट. याच्यानंतर जर पाहिलं तर पॅरासायटिक प्लांट, पॅरासायटिक रूट. पॅरासायटिक रूट म्हणजेच पॅरासायटिक प्लांट कुणाला म्हणतो आपण, those plants they do not prepare their own food material, they are depends upon the other. Such type of plants is known as the parasitic plant, and that plant which produce the specialized root, that root is known as the parasitic root. तुम्ही पाहिलं असेल, पहा अमरवेल वनस्पती ऐकली असेल ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स नसतात, ज्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत आणि असे प्लांट हे दुसऱ्या प्लांटवर ग्रोथ होतात. तेव्हा जो मेन प्लांट आहे त्या प्लांटच्या मध्ये त्या रूट्स पेनिट्रेट होतात आणि तिथून ते झायलम आणि फ्लोएममधून फूड आणि वॉटरचं कंडक्शन करतात. त्यावेळेस त्या ज्या रूट्स असतात त्या रूटला कोणत्या रूट म्हटलं मी, पॅरासायटिक रूट. मग पॅरासायटिक प्लांट कोणत्या रूट प्रोड्यूस करतात, पॅरासायटिक रूट. आणि या रूटला रूट कॅप अब्सेंट. त्यानंतर वॉटर बॉडीजमध्ये जे प्लांट्स आहेत त्यांना काय म्हटलं आपण, हायड्रोफाइट्स. यांच्यामध्ये रूट कॅप अब्सेंट. किंवा जे एरियल प्लांट्स असतात, पुढे आपण पाहणार आहेत, त्यांना इपिफायटिक प्लांट्स असं म्हणतात. कोणता प्लांट्स म्हणायचं, इपिफायटिक प्लांट्स. मग इपिफायटिक प्लांट्समधल्या ज्या इपिफायटिक रूट असतात यांच्यामध्ये ही रूट कॅप काय असते, अब्सेंट असते. तर हे ॲडिशनल कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे. 4 वाक्य. फर्स्ट, regions of root broadly classified into the main 4 region. Out of this, the first region is known as the root cap. It is present at the tip of root. Now these are made up of many cell, and that cell will secrete the slimy substance. That substance is known as the mucilage. Mucilage is helpful for the lubricating in function. And now this root cap is replaced in some plant where the root pockets is present, root cap is absent. मग रूट पॉकेट्स असतील तर त्या रूट पॉकेट्स हायड्रोफाइट्समध्ये, एपिफाइट्समध्ये किंवा पॅरासायटिक रूट्समध्ये प्रेझेंट असतात जिथं रूट कॅप अब्सेंट आहे. तर रूट कॅप लक्षात ठेवा कुणामध्ये प्रेझेंट आहे, ज्या प्लांटची ग्रोथ ही सॉईलमध्ये होते किंवा जे टेरेस्ट्रियल प्लांट्स असतात यांच्यामध्ये हा फर्स्ट रिजन. तर या रूट कॅपचं फंक्शन एकच नाव, प्रोटेक्शन. नाव जस्ट अबोव द root cap second region is present. Now that region is present just above the, कुणाच्या अबो आहे, रूट कॅपच्या अबो आहे. म्हणजेच या रिजन्समध्ये एक स्पेशलाइज्ड सेल्स असतात ज्या सेल्सला मी इथं नाव दिलं पहा
मेरिस्टेमेटिक सेल्स. कोणत्या सेल्स म्हटलं मी? मेरिस्टेमेटिक सेल्स. अँड दॅट सेल्स इज प्रेझेंट जस्ट अबोव द रूट कॅप रिजन. इथं कोणत्या सेल्स आहेत? मेरिस्टेमेटिक सेल्स आहेत, म्हणून या रिजनचं नाव पडतं मेरिस्टेमॅटिक रिजन. सो इट इज द सेकंड रिजन. फर्स्ट रिजन कोणता झाला? रूट कॅप. आणि सेकंड रिजन कुणाला म्हटलं मी? मेरिस्टेमॅटिक रिजन. So meristematic region is present just above the root cap where the specialized meristematic cells is present. That's why this region is known as the meristematic region. सरळ सरळ नाव लक्षात ठेवा. रूट कॅपच्या वर मेरिस्टेमेटिक सेल्स आहेत, म्हणून त्या रिजनचं नाव काय दिलं? मेरिस्टेमेटिक रिजन. अँड दीज मेरिस्टेमेटिक रिजन्स वेअर द मेरिस्टेमेटिक सेल इज प्रेझेंट, दे आर व्हेरी और हायली मेटाबॉलिक ॲक्टिव्ह सेल्स. जसं ह्युमन बिंगचा विचार केला किंवा ॲनिमल बॉडीचा विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये सर्वात ॲक्टिव्ह असणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत, ब्रेनमधली नर्व सेल मोर ॲक्टिव्ह असते, मेटाबॉलिक असते. हार्टमध्ये जे हार्ट मसल्स आहेत, स्मूथ मसल ज्याला म्हणतो आपण, ॲक्टिव्ह आहेत. किंवा जे लिव्हरमधल्या सेल्स आहेत ज्याला हिपॅटोसाइट्स म्हणतात, मोर ॲक्टिव्ह असतात. अशाच प्लांट्समध्ये ज्या डिफरंट टाईपच्या सेल्स असतात त्यापैकी ज्या मेरिस्टेमेटिक सेल्स असतात त्या व्हेरी ॲक्टिव्ह असतात किंवा जास्तीत जास्त मेटाबॉलिकली ते कसे असतात? ॲक्टिव्ह असतात. म्हणून ज्या रिजन्समध्ये ज्या सेल्स आहेत त्यानुसार त्याचं नाव पडलं मेरिस्टेमॅटिक रिजन. मग आता दुसरा प्रश्न आहे की मेरिस्टेमॅटिक रिजनचं नेमकं फंक्शन्स काय, मेन कॅरेक्टर काय? याच्या आधी एक वाक्य लक्षात ठेवायचं. दिस मेरिस्टेमॅटिक सेल्स आर द स्मॉल and these meristematic cells which having the dense cytoplasm and they having the more number of mitochondria as compared to the other cells. काय नाव दिलं मी? ज्या मेरिस्टेमेटिक रिजन्समधल्या ज्या मेरिस्टेमेटिक सेल्स असतात त्या सेल्समध्ये प्रॉमिनंट न्यूक्लियस आणि डेन्स कोण आहे? सायटोप्लाझम आहे. आकाराने त्या कशा असतात? स्मॉल असतात. आणि यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचं जर प्रमाण पाहिलं तर मायटोकॉन्ड्रिया आर न्यूमरस इन नंबर. मायटोकॉन्ड्रिया इज द सेल ऑर्गेनिल. माहिती आहे आपल्याला, ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात. जो मायटोकॉन्ड्रियाची संख्या अदर सेलच्या कंपॅरिझनमध्ये मोर कुणामध्ये असते? मेरिस्टेमॅटिक सेल्समध्ये. आणि या मेरिस्टेमॅटिक सेलकडं जी मेन फंक्शन्स आहे दे हॅविंग द पॉवर ऑफ डिव्हिजन. जे सेल डिव्हिजन होतं, दीज सेल म्हणजे सेल डिव्हिजन कुणाला म्हणतो आपण? न्यू सेल इज फॉर्मड फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग वन. दॅट प्रोसेस इज नोन एज द सेल डिव्हिजन. एका सेलपासून दुसरी सेल तयार होणं या प्रोसेसला काय म्हणतो आपण? सेल डिव्हिजन. आणि ही ॲबिलिटी मोर ज्या सेलमध्ये आहे त्या सेलला मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणतात. म्हणजेच फंक्शन्स काय? पॉवर ऑफ डिव्हिजन. आणि पॉवर ऑफ डिव्हिजनला मोर न्यूमरस एनर्जी देणारा कोण आहे? मायटोकॉन्ड्रिया. तर दोन वाक्य इथं लक्षात ठेवा. मेरिस्टेमॅटिक रिजन व्हिअर द हायली मेटाबॉलिक ॲक्टिव्ह मेरिस्टेमॅटिक सेल इज प्रेझेंट अँड दॅट अ सेल विच हॅविंग द पॉवर ऑफ डिव्हिजन. दॅट्स वाय इन धिस रिजन न्यूली ॲडेड सेल इज टेक्स प्लेस. सपोज इथं 15 सेल्स आहेत, या सेल डिवाइड केल्या 15च्या 30 होतील, 30च्या 60 होतील. म्हणजेच न्यूली सेल ज्या ॲड होतात त्या न्यूली सेल ॲड कुठं होतात? मेरिस्टेमॅटिक रिजनमधल्या, ज्यातल्या काही सेल्स कुणाकडे असतात? रूट कॅपकडे. आणि काही न्यू सेल ॲड कुणाकडे होतात? मेन रिजन्स ऑफ रूटकडे. मग रूटचा मेन रिजन्स आहे, इकडेही डिवाइड होतात, याही साईडला डिवाइड होतात. म्हणून मेरिस्टेमॅटिक रिजन व्हिअर द सेल डिव्हिजन इज टेक्स प्लेस अँड दॅट न्यूली ॲडेड सेल goes towards the root apex or root cap and towards the main root. So what is the function of meristematic region? The meristematic regions where the newly added cell is takes place undergoes the process of cell division. That's why this meristematic region is also known as, याच meristematic regions ला दुसरं नाव देतो आपण, that is known as the cell division regions. So सेकंड, या सेकंड रिजनला काय म्हटलं? सेल डिव्हिजन रिजन्स किंवा यालाच म्हटलं मी मेरिस्टेमॅटिक रिजन्स. नाव थर्ड रिजन
द रिजन विच इज प्रेझेंट जस्ट अबोव द मेरिस्टेमॅटिक. यांच्या वरच्या साईडला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी न्यूली ॲडेड सेल यांच्यामध्ये सेलचा साईज हे काय व्हायला लागते, इन्क्रीज व्हायला लागतं. म्हणजेच धिस रिजन्स व्हिअर द न्यूली ॲडेड सेल इट बिकम्स इलॉंगेट और एनलार्ज. ज्या रिजन्समध्ये सेलची साईज काय होते, एनलार्ज होते किंवा इलॉंगेट होते किंवा सेलची इथं ग्रोथ झाल्यामुळं लॉन्जिट्युनल आपल्याला रूटमध्ये ग्रोथ झालेली दिसते. म्हणजेच या रिजन्सला मी थर्ड रिजन्स म्हटलं अँड दॅट इज नोन एज द सेल इलॉंगेशन रिजन. तिसऱ्या रिजनला काय म्हटलं, रिजन्स ऑफ सेल इलॉंगेशन. ज्या न्यूली ॲडेड सेल आहेत ते कुठे होतात, बरोबर आहे, मेरिस्टेमॅटिक रिजन्समध्ये न्यूली ॲडेड झालेल्या सेल कुठे पास होतात, टुवर्ड द मेन अँड टुवर्ड द अपेक्सकडे. म्हणजेच या ज्या न्यूली ॲडेड सेल आहेत या सेलची ग्रोथ किंवा या सेलची जी लेंथ आहे इन्क्रीज होते म्हणून इलॉंगेशन होतं. म्हणजेच या ठिकाणी जिथे 10 सेल आहेत आणि या सेलमध्ये न्यूली सेल ॲड न होता यांची जर साईज इन्क्रीज झालं तर रूटची कोणती ग्रोथ होते, लॉन्जिट्युनल ग्रोथ होते. म्हणजेच सेलचा आकार ज्यावेळेस हा स्मॉल आहे आणि यांचा जर हा पार्ट असा झाला तर इथे काय म्हणतो आपण, इलॉंगेशन. तसंच मेरिस्टेमॅटिक रिजन्समध्ये ज्या न्यूली डिवाइड सेल असतात तिथं त्यांची साईज काय होते, एनलार्ज होते. नंबर इन्क्रीज होत नाही पण साईज मात्र इन्क्रीज होते, ज्यामुळं मोस्ट ऑफ द रूटमध्ये जे इलॉंगेशन ग्रोथ झालेली दिसते ते कुठे आपल्याला पाहायला भेटतं, या रिजनमध्ये. म्हणून सेल एनलार्ज होतात, सेल इलॉंगेट होतात, म्हणून या रिजनला नाव पडलं सेल इलॉंगेशन. 3 रिजन्स पाहिले आपण. पहिल्या रिजनचं नाव काय, रूट कॅप रिजन. व्हॉट इज द फंक्शन, प्रोटेक्शन. सेकंड रिजनचं नाव काय, मेरिस्टेमॅटिक रिजन. व्हॉट इज द फंक्शन, सेल डिव्हिजन. अँड तिसऱ्या रिजनचं नाव सेल इलॉंगेशन, फंक्शन लॉन्जिट्युनल ग्रोथ ऑफ रूट. याच्यानंतर सर्वात लार्जेस्ट पार्ट, मोस्ट एसेन्शियल पार्ट जो आहे ज्याला म्हणतो आपण रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. याच्यानंतर या ठिकाणी जो रिजन येतो याला म्हणतो आपण फोर्थ रिजन्स. त्याला आम्ही नाव दिलं रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. रिजन्स ऑफ मॅच्युरेशन म्हणजेच ज्या रिजन्समध्ये रूट्स ह्या मॅच्युअर्ड होतात, सेल्स ह्या मॅच्युअर्ड होतात, म्हणून त्या रिजन्सला म्हटलं आपण रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी या ज्या सेल्स आहेत या सेल्समध्ये हा सपोज आपण आउटरमोस्ट लेयर पाहतोय आणि ज्या आउटरमोस्ट लेयरच्या मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूचं फॉर्मेशन होतं आणि टिश्यू फॉर्मेशन होऊन जे डिफरंट टाईपचे कॉर्टिकल सेल, पेरिसायकल, एंडोडर्मिस, झायलम, फ्लोएम हे सर्व तयार होतात. हे सर्व तयार होण्याच्या पार्टला म्हणतो आपण मॅच्युरेशन. म्हणून या रिजनला कोणतं रिजन्स म्हटलं मी, रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. सो दिस रिजन इज प्रेझेंट जस्ट अबोव द, कुठे आहे, सेल इलॉंगेशन. सेल इलॉंगेशनच्या वरच्या साईडला जिथं ॲक्च्युअल सेल मॅच्युअर्ड होतात, डिफरंट टाईपचे टिश्यू तयार होतात, म्हणजेच झायलम असेल, फ्लोएम असेल, कॉर्टेक्स असेल, इपिडर्मल सेल असेल, त्यानंतर पेरिसायकल असेल, ज्या ॲक्च्युअल वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू असतात, जिथं मॅच्युअर्ड होतात, जिथं डिफरन्शिएट होतात, त्या रिजनला म्हणायचं रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. फर्स्ट कॅरेक्टर, regions of maturation is present just above the cell elongation. It is sites where the different types of tissue takes place. It is the site where the root hairs are present. सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर्स पहा. या ठिकाणी जर आपण या रिजन्स ऑफ मॅच्युरेशनच्या आउटरमोस्ट लेअरला जर पाहिलं तर हा जो रिजन्स आहे फक्त मी इंडिकेट एकच रिजन्स करतोय, या ठिकाणी रेड कलरनं दाखवतोय. जो फर्स्ट रिजन आहे, पहिला लेयर, या रिजनला ज्या ठिकाणी एपिडर्मल आउटग्रोथ येते, काय म्हटलं मी, एपिडर्मल आउटग्रोथ. एपिडर्मल आउटग्रोथ हा शब्द आला की लक्षात ठेवायचं. एपिडर्मल शब्द मी इथं लिहितोय, एपिडर्मल आउटग्रोथ.
काय म्हटलं मी, एपिडर्मल आउटग्रोथ दॅट इज नोन ॲज द, याला म्हणतो आपण रूट हेअर्स. आता पहा, आउटर मोस्ट लेअरला काय म्हणतो आपण, एपिडर्मिस. काय म्हणायचं, एपिडर्मिस. एपी मीन्स आउटर मोस्ट, ॲबो, डर मीन्स लेअर, दोज लेअर विच इज प्रेझेंट टुवर्ड द आउटर मोस्ट साईड. सर्वात बाहेरचा जो पहिला लेअर आहे याला एपिडर्मल लेअर म्हणतात. आणि ह्या एपिडर्मल लेअरपासून जे बाहेरच्या साईडला जी आउटग्रोथ होते त्यांना मी काय शब्द वापरला, एपिडर्मल आउटग्रोथ. याचा सिंपल अर्थ, रूटचा असा रिजन ज्यांच्यामध्ये आउटरमोस्ट लेअरचं नाव एपिडर्मिस आहे आणि त्या एपिडर्मिसमध्ये लॅटरल साईडला सर्व बाजूनं या ठिकाणी जी लॅटरल आउटग्रोथ येते, ज्या स्मॉल थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात, ज्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला मी काय नाव दिलं इथं पहा, लॅटरल आउटग्रोथ. अँड दॅट लॅटरल आउटग्रोथ इज डेव्हलप फ्रॉम द epidermis. That's why these are also known as the epidermal outgrowth, and that part is known as the root hairs. रूट हेअर्स कोणत्या रिजन्समध्ये आहेत, रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. परत या ठिकाणी थोडासा पार्ट्स मी इथं डिस्कस करतोय. इमॅजिन करा, हा रिजन्स ऑफ मॅच्युरेशन आहे, ठीक आहे. या रिजन्स ऑफ मॅच्युरेशनमध्ये फक्त आउटर मोस्ट लेअर, म्हणजे हा एक सिंगल लेअर, ठीक आहे, ओनली आउटर मोस्ट लेअर. काय म्हणणार याला तुम्ही, एपिडर्मिस. ओके, मी याला नाव दिलं इथं एपिडर्मिस. या एपिडर्मसपासून इनसाइड ग्रोथ होती की आउटसाईड, आउटसाईड, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, लॅटरल आउटग्रोथ. यांच्यापासून मी इथं लॅटरल आउटग्रोथ घेतली, यांच्यापासून परत मी इथं लॅटरल आउटग्रोथ, इथे पण लॅटरल काय घेतले आपण, आउटग्रोथ. मग या लॅटरल आउटग्रोथचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर कसं आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. मग थ्रेड लाईक लॉंग स्ट्रक्चर इज प्रेझेंट on those region, that regions is known as the region of maturation, where the root hairs is present, where the root hairs is present. That's why this region is known as the regions of रूट हेअर. म्हणून याचं दुसरं नाव लक्षात ठेवायचं, रिजन्स ऑफ मॅच्युरेशन इज ऑल्सो नोन एज द रिजन्स ऑफ रूट हेअर्स. असा रिजन ज्या ठिकाणी रूट हेअर प्रेझेंट आहेत. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक वाक्य परत लक्षात ठेवायला सांगितलं होतं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ रूट हेअर, करेक्ट, ॲब्सॉर्प्शन्स ऑफ वॉटर अँड मिनरल्स. म्हणजे रूटचं जे मेन फंक्शन आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, ते ॲक्च्युअल रूटमधला कोणता रिजन करतो, रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. कोणता पार्ट करतो, रूट हेअर. आणि रूट हेअर ही कोणती ग्रोथ आहे, लॅटरल आउटग्रोथ. कोणत्या लेअरपासून डेव्हलप होते, एपिडर्मल. आणि याच लेअरला परत एक नाव दिलं जातं, दॅट लॅटरल आउटग्रोथ फॉर्म्ड फ्रॉम दोज एपिडर्मस अँड विच इज प्रोड्यूस द रूट हेअर. दॅट लेअर इज नोन ॲज द एपिब्लेमा. एपिब्लेमा शब्द लक्षात ठेवा. रिजन्स ऑफ मॅच्युरेशनमध्ये जे आउटरमोस्ट एपिडर्मल लेअर आहे, ज्यांच्यावर रूट हेअर प्रोड्यूस होतात, त्याला एपिडर्मिस म्हणतात. आणि त्याच लेअरला काय म्हणायचं, एपिब्लेमा. किंवा त्याला परत एक नाव आहे त्याच लेअरला पिलिफेरस लेअर, पिलिफेरस लेअर सुद्धा म्हणतात. अल्टरनेटिव्ह नाव. मॅच्युरेशन रिजनवर कशाचं प्रोडक्शन होतं, रूट हेअर. किती सेलनं तयार होतात, सिंगल, म्हणून त्याला काय म्हटलं, युनिसेल्युलर. इनसाइड द ग्रोथ आहे की आउटसाईड आहे, आउटसाईड, म्हणून काय म्हटलं, लॅटरल आउटग्रोथ. कोणत्या लेअरपासून डेव्हलप होते, एपिडर्मिस. त्याच लेअरला काय म्हणायचं, पिलिफेरस लेअर, कारण त्यांच्यावर काय प्रेझेंट असतात, रूट हेअर. म्हणजेच रूट हेअर जेवढ्या रिजनमध्ये प्रेझेंट आहेत तेवढ्या रिजन्सला पिलिफेरस लेअर म्हणतात, त्याच रिजनला एपिब्लेमा असं म्हणतात. म्हणजे जर सांगण्याचं वाक्य तुम्हाला, इथं रिजन्स ऑफ इलॉंगेशन आहे,
हाही आउटर मोस्ट लेयर आहे. इथं रूट हेअर आहेत का? नाही आहेत. तर याला इपिब्लेमा म्हणायचं का? नाही आहे. याला पिलिपेरस लेयर म्हणायचं का? नाही आहे. असा रिजन की ज्यांच्यामध्ये रूट हेअर्स असतात आणि ती आउटर मोस्ट लेयर आहे, तेवढ्याच लेयरला इथं नाव द्यायचं इपिब्लेमा, त्यालाच म्हणायचं पिलिफेरस लेयर. आणि तो ज्या रिजनमध्ये आहे त्या रिजनला म्हणलं रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ रूट हेअर? Absorption of water and mineral. That's why these are also known as the regions of absorption. ज्यामुळं परत याला तिसरं नाव दिलं पा. काय म्हटलं मी? regions of absorption. कारण या ठिकाणी वॉटर आणि मिनरलचं काय होतं? ॲब्सॉर्प्शन्स होतं. म्हणून याला ऑरमध्ये नाव लक्षात ठेवा, रिजन्स ऑफ ॲब्सॉर्प्शन. परत एक कॅरेक्टर. In these region they develop or matured the different types of tissue. परत मगाशी एक वाक्य बोललो मी की याच्यामध्ये इनसाईडला वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू तयार होतात. म्हणजे इपिडर्मिसपासून हायपोडर्मिस, एंडोडर्मिस, कॉर्टिकल सेल, पेरिसायकल, झायलम, फ्लोएम, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत ते टिश्यू तयार व्हायला लागतात. म्हणजे डिफरंट रिजन्स तयार होतात, डिफरन्शिएशन होतात. म्हणजेच सपोज इथं इपिडर्मिस आहे, इपिडर्मिसच्या मध्ये या ठिकाणी काय तयार होतो? कॉर्टेक्स तयार होतं. कॉर्टेक्सच्या नंतर काय तयार होतं? कॉर्टेक्सच्या नंतर परत या ठिकाणी एंडोडर्मिस तयार होते. फक्त नाव लक्षात ठेवा, एंडोडर्मिसच्या मध्ये नंतर काय होतं? पेरिसायकल होतं. पेरिसायकलच्या मध्ये काय होतो? व्हॅस्क्युलार टिश्यू तयार होतो. याचा सरळ सरळ अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू तयार होतात. म्हणलाच याला काय म्हणू शकतो आपण? इट इज द साईट वेअर द डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू इज डिफरन्शिएटेड. दॅट्स वाय these are also known as the regions of differentiation. म्हणून इथं परत एक वाक्य लक्षात ठेवायचं, that is known as the regions of differentiation. डिफरन्शिएशन ते ॲक्च्युअल तुम्हाला पुढे डिटेलमध्ये शब्द येणार आहे. डिफरन्शिएशन इथे एवढाच अर्थ लक्षात ठेवायचं, डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू इज formed in those region, that region is known as the differentiation. Those region where the absorption of water and minerals takes place, that's why these are also known as the regions of absorption. This region is present where the root hairs are present, that's why these are also known as the root hair region. Root hair is present in those regions, that regions where the maturation is takes place, that's why these are also known as the regions of maturation. These are the synonyms, these are the alternative names or terminology of the regions of maturation. तर या ठिकाणी पहा काय काय लक्षात ठेवायचे तुम्हाला? regions of root, रिजन्स ऑफ रूटमध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स आहेत. आता मला सांगा, रूटमध्ये सर्वात मॅक्झिमम पार्ट कोणता असतो? तर याच्यानंतरच्या जेवढा पार्ट्स आहे तो कोणता आहे? रिजन ऑफ मॅच्युरेशन. आणि ज्या लॅटरल ब्रँचेस डेव्हलप होतात त्याही कुठून डेव्हलप होतात? रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. ॲब्सॉर्प्शन्स कुठून होतं? रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. म्हणजे यांच्यावरचा मॅक्झिमम पार्ट जर पाहिला तर मोस्ट ऑफ द रूटचा पार्ट कोणता असतो? रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. म्हणजेच प्लांटला फिक्सेशन्स करणारं फंक्शन कोण करतं? मॅच्युरेशन. कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स कोण करतं? मॅच्युरेशन. म्हणजेच हा मॅक्झिमम पोर्शन्स असतो. तर रूट अपेक्सकडे थोडक्यात डायग्राम जर पाहिली तुम्ही, सपोज इमॅजिन करा ही मेन रूट आहे, या मेन रूटची ही लॅटरल ब्रँच आहे, या लॅटरल ब्रँचेसच्या सब लॅटरल ब्रँचेस आहेत आणि या सब लॅटरल ब्रँचेसच्या अपेक्सकडला जर रिजन्स पाहिला तर या अपेक्सकडल्या रिजन्सला ह्या अपेक्स हा पार्ट एवढा जर पोर्शन्स घेतला तो एनलार्ज केलेला आहे. म्हणजे हा जो एक टिपचा पार्ट्स आहे, अपेक्सकडला पार्ट्स आहे, तर या पार्टला आपण या डायग्राममध्ये आपण एनलार्ज करून पाहिलेला आहे. म्हणजे टिप ऑफ रूट मॅक्झिमम हा जो रिजन आहे हा सर्व कोणता आहे? रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. त्यांच्यावरचे MCQs कसे येतात आणि क्वेश्चन्स कसे विचारले जातात 1-2 मिनिटामध्ये. परत रिजन्स ऑफ रूट इज डिफरन्शिएटेड इंटू हाऊ मेनी रिजन? 4 region. Name from base apex to base: root cap, meristematic region,
रिजन्स ऑफ इलॉंगेशन, रिजन ऑफ मॅच्युरेशन. क्वेश्चन आलेला आहे नीटला, डायग्राम ॲज इट इज जशाला तशी NCERT मधली विचारलेली आहे आणि तिथं ABCD अशी त्यांना अल्फाबेट दिलं होतं. ए रिजनचं नाव काय, बी रिजनचं नाव काय, त्यानुसार तो MCQs तयार केला होता. तर तुम्हाला दोनदा कन्फ्यूज केलेलं आहे. एक वेळेस असं विचारलं होतं, द सिक्वेन्स ऑफ रिजन्स ऑफ रूट प्रेझेंट फ्रॉम अपेक्स टू बेस काय असेल सांगा. अपेक्स टू बेस, अपेक्स म्हटलं तर इथून जायचं, मग कोणता असेल, रूट कॅप, मेरिस्टेमॅटिक, इलॉंगेशन, मॅच्युरेशन. आणि बेस टू अपेक्स म्हटलं तर सिक्वेन्स काय असेल, बेस टू अपेक्स, मॅच्युरेशन, इलॉंगेशन, मेरिस्टेमॅटिक आणि त्या ठिकाणी रूट कॅप. अशा पद्धतीनं क्वेश्चन्स हा एक विचारला जातो. दुसरं ॲज इट इज डायग्रॅमॅटिक, डायग्राम पाहून घ्यायची NCERT मध्ये, जशाला तशी डायग्राम लक्षात ठेवायचे. यांच्यानंतर प्रत्येकाचे फंक्शन, रूट कॅपचं फंक्शन करेक्ट प्रोटेक्शन, त्यानंतर दुसरा मेरिस्टेमॅटिक रिजनचं फंक्शन्स सेल डिव्हिजन, इलॉंगेशनचं लॉन्जिट्युनल ग्रोथ आणि मॅच्युरेशनचं ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. देन ॲब्सॉर्प्शनच्या नंतर फिक्सेशन आणि कंडक्शन, हे सर्व जे डिफरन्शिएशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू, ऑल दीज आर द फंक्शन्स रेग्युलेटेड बाय द डिफरंट रिजन्स प्रेझेंट इन द रूट अँड दॅट पार्ट इज नोन एज द रिजन्स ऑफ रूट. हा जो आपण आत्ता डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. पहा आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं आपण, रिजन्स ऑफ रूट. ए टिपिकल रूट इट कन्सिस्ट ऑफ मेन 4 रिजन. इमेजमध्ये आपण जरी पाहत असाल या ठिकाणी 5 रिजन्स हा दाखवतोय, पण अदर सँक्शन्स बुकनुसार 5 आहेत, पण ॲक्च्युअल आपण NCERT फॉलोअप करायचं. नीटला जर क्वेश्चन्स आला तर रिजन्स 4च सांगायचे. या ठिकाणी पहा जो रिजन्स ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा रूट हिअर रिजन आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन हा फक्त वेगळा केलेला आहे. NCERT नुसार हे दोन्ही रिजन्स एकच आहेत, फक्त एवढाच डिफरन्स आहे. म्हणून जरी इमेजमध्ये आपल्याला रिजन्स 5 दिसत असेल तरी लक्षात काय ठेवायचं, ओनली 4 रिजन्स. सो फर्स्ट इज नोन एज द रिजन्स कोणता, रूट कॅप, सेकंड सेल डिव्हिजन, थर्ड इलॉंगेशन आणि लास्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, दॅट इज कॉल्ड एज द मॅच्युरेशन. पहा इमेजमध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय, रिजन्स ऑफ रूट कॅप, द टेंडर अपेक्स म्हणजेच टिपला जो पार्ट कॅपलाइक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, मल्टी सेल्युलर आहे आणि त्याच स्ट्रक्चरला काय म्हटलं, रूट कॅप. सो टेंडर अपेक्स ऑफ रूट इज प्रोटेक्टेड विथ अ मल्टीसेल्युलर कॅप-लाइक स्ट्रक्चर इज नोन एज द रूट कॅप. पहा या रूट कॅपचं मेन फंक्शन्स काय, सिक्रेट द म्युसिलेजिनस सबस्टन्स अँड दॅट इज हेल्पफुल फॉर द प्रोटेक्शन इन फंक्शन. कारण त्या सेल्स काय करतात, म्युसिलेस सिक्रेट करतात, लुब्रिकेशन्स करतात, ज्यामुळे रूट ज्यावेळेस याच्यामध्ये पेनिस्ट्रेट होतात त्यावेळेस त्या यांच्या इंजोर्ड सेल्स होण्यापासून प्रोटेक्शन्स करतात. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, रूट कॅप प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. नाव इट इज मेनली हायड्रोफाइट्स. पहा लाईक पिस्टिया, हायड्रोफाइट्स म्हणजे एक्वाटिक प्लांट, पिस्टी असेल, इकॉर्नी असेल, यांच्यामध्ये रूट कॅप प्रेझेंट असते का, नाहीये. रूट कॅप इज अब्सेंट अँड रिप्लेस्ड बाय द रूट पॉकेट्स. याच्याशिवाय मी 2 प्लांट्स परत तुम्हाला सांगितले, हायड्रोफाइट्स, त्यानंतर पॅरासायटिक रूट, त्यानंतर इपिफायटिक रूट. तर इथे NCERT मध्ये किंवा एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, हायड्रोफाइट्स मध्ये रूट कॅप इज रिप्लेस्ड बाय द रूट पॉकेट्स. पाचशे स्मॉल स्ट्रक्चर्स असतात त्यांना काय म्हणतो आपण, रूट पॉकेट. सेकंड रिजनला काय म्हटलं आपण, करेक्ट, मेरिस्टेमॅटिक रिजन. नाव दिस रिजन इज प्रेझेंट जस्ट अबोव द, कुठं असतो, करेक्ट, रूट कॅप. इन दिस रिजन द मोस्ट ऑफ द सेल्स दे हॅव्हिंग द एबिलिटी टू डिव्हाइड. मॅक्झिमम यांच्यामध्ये सेल डिव्हिजन टेक्स प्लेस असतं, म्हणजे द स्मॉल पोर्शन इज प्रेझेंट जस्ट अबोव द रूट कॅप विच इज consist in 1 millimeter in length, where the roots are newly cells are divided. These cells are the arranged, कशा असतात, कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात. आता याचा अर्थ असं लक्षात ठेवा, या एकमेकाला घट्ट अटॅच असतात, कॉम्पॅक्टली अरेंज्ड, थिन वॉल्ड, म्हणजे याच्या वॉल जे असतात ते कशा असतात, थिन असतात. आणि या मेरिस्टेमॅटिक सेल्स मध्ये जी मेन एबिलिटी आहे ती कोणती आहे, सेल डिव्हिजन, ज्याला काय म्हणतो आपण, पॉवर ऑफ डिव्हिजन. त्यानंतर ऍडिशनल कॅरेक्टर आपण लक्षात ठेवायचं, मोर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहेत, म्हणजे ज्याला एनर्जी जास्त मिळते आणि न्यूली सेल्स काय होतात, डिव्हाइड होतात. म्हणून या रिजनचं फंक्शन, द रिजन्स हेल्प इन द लॉन्जिट्युनल ग्रोथ ऑफ द रूट बाय एडिशन ऑफ न्यू सेल्स प्रेझेंट टुवर्ड द रूट कॅप अँड टुवर्ड द मेन रूट. थर्ड रिजनला म्हटलं आपण
regions of elongation. Regions of elongation is present just above the meristematic region where the cells are elongate and increase their length. म्हणजेच रॅपिडली कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इलॉंगेशन जे रूटचं होतं त्या रिजनला काय म्हणतो आपण रिजन्स ऑफ इलॉंगेशन. ऍक्च्युअल अदर सँक्शन बुक नुसार जर पाहिलं तर ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स इथं म्हटलेलं आहे, पण या ठिकाणी न लक्षात ठेवता रूट हिअर रिजन्स लक्षात ठेवा. रिजन्स ऑफ रूट हिअर और रिजन्स ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍक्च्युअल यालाच काय म्हणतो आपण मॅच्युरेशन. ठिकाणी शब्द पहा. द सरफेस ऑफ दिस एरिया. सरफेस म्हणजे कोणता आउटर मोस्ट लेयर. कोणता लेयर एपिडर्मिस. याला इथं शब्द सरफेस वापरला. द एपिडर्मिस और इन दिस रिजन्स द कवर्ड विथ द न्यूमरस रूट हेअर. ज्या ठिकाणी आपण पाहतायत मेनी काय आहेत या ठिकाणी रूट हेअर्स आहेत. द सेल्स ऑफ आउटर लेयर नोन एज द पिलिफेरस लेयर और एपिब्लेमा प्रोड्यूस द रूट हेअर्स. याला कसं स्टेटमेंट लक्षात ठेवा. द आउटरमोस्ट लेयर ऑफ regions of maturation where the lateral outgrowth is takes place where the root hair is present, that layer is known as the piliferous layer which is also known as the epiblema, and that layer where the root hairs is present. Now what is the function of root hair? Root hair absorb the water and minerals from the soil. Now these are the single celled tubular and elongated structure and these are comes in contact with the soil. Soil ला कॉन्टॅक्ट करून सॉइल मधून वॉटर अँड मिनरलचं ऍब्सॉर्प्शन करतात आणि जे इन्क्रीज सरफेस एरिया ऍब्सॉर्प्शनचा इन्क्रीज एरिया हा ज्या रिजन्स मध्ये होतो त्या रिजन्सला काय म्हणतो आपण रूट हेअर. इथं अजून एक स्टेटमेंट पाहतोय आपण. या ज्या रूट हेअर्स असतात त्या एकदा फॉर्मेशन झाल्यानंतर आफ्टर 10 to 15 days कम्प्लीट कंटिन्युअसली त्या रिप्लेस होत असतात. म्हणजेच लाईफ स्पॅन किती आहे 10 ते 15 दिवसामध्ये त्या परत रिप्लेस होतात. म्हणजे त्या कंटिन्युअसली या ग्रोथ होत राहतात. म्हणून रिप्लेस्ड बाय द एव्हरी 10 to 15 days अँड दॅट रिजन्स इज नोन एज द रिजन्स ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍक्च्युअल याच रिजन्सला काय म्हटलं आपण बरोबर आहे रिजन्स ऑफ मॅच्युरेशन. म्हणजेच जो पाचवा रिजन आहे तो डिफरन्शिएट न करता इथेच असतो. म्हणून त्या ठिकाणी जे डिफरंट टाइपचे टिश्यू डिफरन्शिएट होतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतात मॅच्युरेशन किंवा सेल डिफरन्शिएशन. तर ऍक्च्युअल काय होतं पहा मॅच्युरेशन म्हणजे मॅक्झिमम पार्ट इथं प्रेझेंट असतो. इट फॉर्म द मेजर पार्ट्स ऑफ द रूट. रूटचा मेजर पार्ट्स आहे म्हणून काय म्हटलं मॅच्युरेशन. जिथं वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू डिफरन्शिएट होतात म्हणून काय म्हटलं डिफरन्शिएशन. आणि याच रिजन्स मध्ये जे डिफरंट टाइपचे रिजन्स आहेत त्यामधील आपण इथे इमेज मध्ये पाहतोय. पुढे अनाटॉमी मध्ये आपल्याला ते डिटेल स्ट्रक्चर पाहायचं आहे. पहा एपिडर्मिस आहे. एपिडर्मिसच्या नंतर काय तयार होते सेकंड लेअर इंडोडर्मिस तयार होतं. कॉर्टिकल सेल तयार होतात. झायलम तयार होतं. फ्लोएम तयार होतात. म्हणजेच इट इज साइट्स व्हेअर द डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज आर फॉर्म्ड. म्हणून काय म्हटलं सेल डिफरन्शिएशन. त्यानंतर मेन फंक्शन काय फिक्सेशन. त्यानंतर काय करतात absorption of water and minerals. So all these are the functions is regulated in those part. That part is known as the regions of maturation, regions of absorption, or which is also known as the cell differentiations. Now these are all the characteristics belongs to the typical root consist of main 4 region. The 4 region चे नाव लक्षात ठेवा. From base to apex or apex to base sequence फक्त लक्षात ठेवताना कन्फ्युजन नाहीये. तर परत एकदा आठवण करून देतोय. बेस टू अपेक्स आला तर पहिला कोणता असेल मॅच्युरेशन, दुसरा इलॉंगेशन, तिसरा करेक्ट मेरिस्टमॅटिक आणि चौथा रूट कॅप. आणि अपेक्स टू बेस म्हटलं तर सिक्वेन्स कसा असेल पहिला रूट कॅप, दुसरा मेरिस्टमॅटिक, तिसरा सेल इलॉंगेशन आणि चौथा आणि लास्ट ज्याला म्हणलं आपण रिजन ऑफ मॅच्युरेशन. तर या ठिकाणी आपला सेकंड आर्टिकलचा पार्ट कंप्लीट झाला आहे रिजन्स ऑफ रूट. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय टाइप्स ऑफ रूट. ओके, लेट अस स्टॉप हियर. नाउ रिमेनिंग पार्ट विल स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.